तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली पोहे खाऊन. पोहे खाऊस तर का प्रतीकाने मी गेलं काम करायला. रोजच झालं येताना मी एका मोठ्या सोनारचं दुकान बघितलं. मोठ्या सोनारचं दुकान बघितल्यावर म्हटलं लईच ऊन लागाले, जरा सरबत प्याव. तर सरबत पिल्यावर असा आत्मा थंड झाला. तर आज तुम्हाला विश्वास बसणार नाही भावानो, आज प्रतीकनं बिल दिला. चक्क आज प्रतीकनं बिल दिला. खाओ माँ कसम. मग नंतर गेला आम्ही चौकात तान्याला भेटलं. तान्याला असं कॅमेऱ्यात लाजालता. मग दीदी म्हटलं एक थम्सअप घेऊन ये प्यायला. मग तिला घेतलं थम्सअप घेऊन गेलो. तर प्रतीकनं मला जाऊन एक 2 रुपयाची पेप्सी आणला आणि स्वतःला 30 रुपयाचा कॉर्नेटो आणला. म्हणजे एखादा माणूस किती नीच असावं. तिथून आम्ही गेलो अपार्टमेंटला गेल्यावर बघितलं की वायरिंग कुठनं वडता येईल, डिझाईन बघितलं. येताना बघितलं तर त्याच्या गाडीतलं तेल संपलेलं. त्याला धक्का दिला आणि सोडलं पेट्रोल पंपापर्यंत. घरातली ड्रेनेजची पाईप चॉकअप झाली, त्यात बोरचं पाणी सोडून ते चॉकअप काढलं. नंतर मी आवरून गेलो. मी दीदी आणि आई गेलो कोल्हापूरला जाऊन मावशीचं नवीन घर बघितलं आणि आईला आणि दीदीला तिथं सोडलो. मी परत गावाकडे यायला निघालो. तर गावातून एक 2-3 कामं होती, ती 2-3 कामं केलं, चक्कर टाकलं गावात आणि घरातून झोपून टाकलं. तर आजच्या ब्लॉगसाठी फक्त एवढंच. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.